नमस्कार मित्रांनो, एक्सएममध्ये डिपॉझिट कसे करायचे तर आता आपण स्क्रीनवर जाऊन बघूया. एक्सएममध्ये डिपॉझिट करण्यासाठी इथे तुम्हाला रिअलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डिपॉझिटवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला UPIचे 2-3 ऑप्शन दिसतील, त्यापैकी एक ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एका ऑप्शनवरून झाले नाही तर तुम्ही दुसरे ट्राय करू शकता. इथे तुम्हाला डिपॉझिट अमाऊंट टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डिक्लेरेशन करून डिपॉझिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म झाल्यानंतर इथे तुम्हाला एक पेज ओपन होईल. इथे तुम्हाला UPI ID कॉपी करून घ्यायचा आहे. फोनपे, गुगल पे, पेटीएम कशावरून पण तुम्ही पेमेंट करू शकता. टू बँक सेल्फ अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला UPI ID पेस्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही याच्यावर व्हेरीफाय करून पेमेंट करू शकता. UPI ID वरती पेमेंट सक्सेसफुल झाल्याच्या नंतर UTR नंबर कॉपी करायचा आहे आणि जर गुगल पेने केला असेल तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन नंबर कॉपी करायचा आहे आणि तो UTR नंबर कॉपी केलेला आपल्याला इथं पेस्ट करून सबमिट करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला रिटर्न टू ॲपवरती क्लिक करायचं आहे. रिटर्न टू ॲपवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुमचं पेमेंट डिपॉझिट होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही एक्सएममध्ये डिपॉझिट करू शकता.